स्टॉपरच्या माध्यमातून वेट अँड वॉच ही भूमिका त्याच्यासाठी अपयशी ठरली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आहे नितीन सुतार. अंडरम क्रिकेट एक काय त्याने गाजवला आणि आज देखील तेच इरादे घेऊन त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत. या बॉलवर येतोय चौकार. टायमिंग प्रॉपर होतं. जसा टप्पा पडला आणि त्यानंतर त्या टप्प्याला पट्ट्यात घेतल्यानंतर थेट 4 रनचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन. धावफलकाचा प्रारंभ होते वाशेट या टीमचा. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झालाय. 4 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा टॅप केलाय परंतु फिल्डर तैनात होता. स्वतः टीमचा कर्णधार. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. एक चौकार फक्त आला कमलाकरच्या विरुद्धामध्ये परंतु त्याने चांगलं कमबॅक केलं. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा टॅप केलाय. प्रयत्न चांगला होता परंतु रन मिळतील 4. हा येतोय आणखीन एक चौकार. 8 रन आपल्याला पाहायला मिळतात. तुमची सुरुवात चांगली असेल ना तर तुमचा शेवट देखील तेवढाच गोड होतो परंतु ती सुरुवात करण्यासाठी इन ऍक्शन मोड मध्ये यावं लागेल या दोन्ही सलामीवीर बॅट्समनला. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न परंतु 1 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतो. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत बिनगडीबाद 9 रन. 9 रन ऑन स्कोर बोर्ड. 9 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा खर्च केल्या. स्पेल नंबर 2 साठी स्वतः टीमचा महानायक महेंद्र पाटील आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. 9+1 टोटल 2 धावा देखील ऍड होतात. 2 धावा देखील आतापर्यंत ऍड झाल्यानंतर 11 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आपल्याला पाहायला मिळाला. मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता अजय मध्ये आहे. टॅप त्याने केला परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव मात्र जरूर मिळेल. अनेक वेळा आपल्या टीमला सातत्याने वर्चस्वामध्ये नेण्यासाठी अनेक विक्रमी खेळ बॅट्समन अजयने देखील अंडरम क्रिकेटमध्ये केल्यात परंतु आज देखील तीच उम्मीद घेऊन एक चांगला स्कोर बनवण्यासाठी एक चांगली पार्टनरशिप देखील बिल्डअप करावी लागेल या 4 ओव्हरमध्ये या दोन्ही बॅट्समनना. गोलंदाज सज्ज होत आहेत. या मोमेंटला अंगाचा वेध जरूर घेतलाय. डॉट बॉलची समाप्ती. महेंद्र पाटील देखील इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. ऍज अ कॅप्टन म्हणून आपल्या टीमचा जो विश्वास आहे तो विश्वास मात्र जतन करत असताना चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 14 रन्स आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय आणि कोपरी गावचे युवा समाजसेवक शुभमजी ठाकूर यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. टॅप करण्याचा प्रयत्न. वेगाने दोन्ही बॅट्समन धावलेत. ही चपळाई पहा. धावण्यासाठी क्षमता लागते परंतु क्षमतेपेक्षा धावण्यासाठी तुमच्याकडे जिद्द असावी लागते आणि तीच जिद्द चिकाटी पाहायला मिळाली बॅट्समन अजय आणि नितीन सुतारच्या माध्यमातून. प्रयत्न चांगला आहे. अप्रतिम लाजवाब फिल्डिंग. टाळ्यांचा वर्षाव तेव्हाच होतो ज्यावेळेस तुम्ही कामगिरी चांगली करता आणि
तसंच काहीतरी प्रात्यक्षिक युवा समाजसेवक शुभमजी ठाकूर यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. रनआउटची संधी, फटका फसल्यानंतर बॅट्समन नितीन सुतार या ठिकाणी होईल बाद. सोळा रन 16 16. स्पेल नंबर 3 विनायक आलाय गोलंदाजीसाठी. टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला डॉट बॉल ची समाप्ती. ज्या पावलावर पाऊल महेंद्र पाटीलने ठेवलं त्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज विनायक च्या माध्यमातून पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा आला. नवीन बॅट्समन प्रज्वल सुतार आपल्याला पाहायला मिळते, परंतु स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे. ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून मैदानाच्या आतमध्ये अजय आपल्याला पाहायला मिळते. लाईन चांगली होती, लाईन मिस केली. जसा जसा डॉट बॉल येतो त्यानंतर कोळेश्वर पनवेल कोळीवाडा टीमचे समर्थक टाळ्यांचा वर्षाव करतायत. डॉट बॉल, स्टंपिंगची संधी गमावली. वाईट+1 वाईट+1 तर बाटकट आहे. प्रयत्न लाजवाब, अप्रतिम. काय फिल्डिंग केली. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 टीमची धावसंख्या 19. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 2 बॉल. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज सज्ज होते. टॅप केलाय. रनआउटची संधी. बॅट्समन सेफ झोन मध्ये. अजय मात्र पुन्हा एकदा परतलाय. शेवटचा अंतिम बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अशा धावा रोखाव्या लागतील गोलंदाजाला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. वीस रन आतापर्यंत होतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिल्डिंग त्वरित लावून घ्या. स्पेल नंबर 4.
शेवटचं षटक 20 रन आतापर्यंत होतात आणि दुर्वा अंकुर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट सेट करणारी ओव्हर. पहिला बॉल वेलकम चौकार. दुर्वांकुरचं केलं स्वागत चौकार आणि अजयने विजयाचं दुसरं नाव अजय आणि अजय सध्याच्या घडीला 24 रन आतापर्यंत होतात. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला जातोय. 25 रन 25 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव या ठिकाणी ऍड होते. 26 रन आतापर्यंत होतात. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. गोलंदाज सज्ज होतात. विजय खडसे आले होते नवीन बॅट्समन, परंतु सध्याच्या स्थितीला हा बॉल पेस करत असताना निर्धाव चेंडू आलाय त्यांच्या विरुद्धामध्ये. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंग मधले. पहिले सत्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. या क्षणाला सलग बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव आलाय. जसा जसा निर्धाव चेंडू येतो तसा तसा विजय खडसेचा कॉन्फिडन्स हा मात्र ढासळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा हा तिसरा बॉल देखील निर्धाव येईल की काय. 1 रन बाईटच्या स्वरूपामध्ये ऍड होते. एका इनिंगचा खेळ झाला. टीमची धावसंख्या होते 27. थँक्यू. त्यानंतर कोपरी गावचे युवा समाजसेवक युवा उद्योजक शुभमजी ठाकूर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी भूषण दादा खोई यांना विनंती करेन की दादा आपल्या शुभ से शुभम ठाकूर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. एक यंग डायनॅमिक असं व्यक्तिमत्व म्हणजे शुभम ठाकूर आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होतोय. 27 झाले. 28चं टार्गेट आहे येणाऱ्या 24 बॉल मध्ये. ज्या आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतात त्या ट्रॉफीचे पुरस्कर्ते आहेत शुभम ठाकूर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल रेनबो फ्रेंड सर्कल युवा सामाजिक संस्थे दिवाई कोळीवाडा यांच्या माध्यमातून आपला मनपूर्वक आभार. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. नितीन सुतार आलाय. पहिला बॉल पायाचा वेध घेतलाय महेंद्र पाटीलचा. 28 रनचं लक्ष 23 बॉल मध्ये आता मात्र करायचे त्या म्हणजे 28. गोलंदाजावर आक्षेप घेतला जातोय. गोलंदाजाला पंचांच्या माध्यमातून दंडित केलं जात आहे. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले नितीन नाही. या मोमेंटला
गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कमलाकर. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर. वाईट +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 रनने स्कोरबोर्ड ओपन झाले. कोळेश्वर कोळीवाडा पनवेल पुन्हा एकदा वाईट +1. प्रज्वल सुतार स्वतःवर थोडासा नाखुश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. आणखीन एक वाईड बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन. आणखीन एक वाईट +1 टोटल 2 रन देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन आतापर्यंत होतात. अशा धावा रोखाव्या लागतील वाशी 8 टीमच्या गोलंदाज नितीन सुतारला. आकुड पद्धतीचा हा बॉल परंतु डॉट बॉल. नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉल. अजूनही 20 रन पूर्ण करायचे आहेत येणाऱ्या बॉल मध्ये. टॅप केलाय. टायमिंग प्रॉपर. हा चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. स्ट्रायकर बॅट्समन कमलाकर आपली कला दाखवत असताना कलात्मक फटके त्यांच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतात. नो बॉलचा इशारा. 13 रन. वाईट बॉल. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड होते. त्याचबरोबर वंश भोईर आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतो. वेलकम. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 14 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. नो +1 टोटल 2 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 16 रन आतापर्यंत होतात. या क्षणाला डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. या क्षणाला स्टंपिंगची संधी होती परंतु ही संधी देखील गमावली. डॉट बॉलची समाप्ती. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल. वाईट +1. एकोणीस रन आतापर्यंत होतात. अजूनही 9 धावा पूर्ण करायच्यात कोळेश्वर पनवेल कोळीवाडा या टीमला. पुन्हा एकदा सलग 3 बॉल देखील अवांतर स्वरूपाचे आलेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 23. अजूनही 5 रन दूर आहे. लाईन चांगली होती परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. वाईट +1. सामना थोडासा ढिला होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 25. अजूनही 3 रनची गरज मॅच जिंकण्यासाठी. हलक्या हाताने दिशा दिली. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत.
2 रन अजूनही कंप्लीट करायच्यात. अजून 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9+1 आणि सामना जिंकलाय.